आवाज येतोय का? आवाज येतोय का? येस मॅम. Hello. Good afternoon, everyone. Today we are learn about some object, how to draw object. So in previous lecture we are learn some commands. So in this lecture we are use these commands and draw the object. We are seen on the screen the these objects are drawn in this lecture by using commands. So first we are draw this rectangle and circle, and this is drawn by command which are using in previous lecture. So first we are fix our unit of drawing, and आपण ह्या स्क्रीनवर बघतोय की एक आपल्याला कमांड बार दिसते. तुम्हाला दिसते का सर्वांना ही कमांड बार? त्या कमांड बार वर आपण आपला आधी ड्रॉइंगचं युनिट फिक्स करूया. त्यासाठी इथं आपण ह्या कमांड बार मध्ये युनिट टाइप करून घ्यायचं किंवा UN टाइप करून घेतलं, शॉर्टकी टाइप करून घेतली की आपल्याला इथं युनिट दिसते. त्याच्यावर क्लिक करूया. त्याच्यानंतर आपल्या समोर एक टेबल येतोय. त्यामध्ये आपण इथं आपले डिजिट डिसाइड करूया. तर आपल्याला 2 डिजिट त्या युनिट्स मधून आपल्याला हवे ते युनिट्स घेऊ शकता. आपल्याला सध्या युनिट मीटर मध्ये पाहिजे, कारण की आपल्याला जे ऑब्जेक्ट ड्रॉ करायचे ते ऍज पर दिस ऑब्जेक्ट पाहिजे. ते आपल्या प्रॅक्टिस साठी आहेत. हे आहे तसे आपल्याला ड्रॉ करायचे. त्यातले मेजरमेंट्स, त्यातली रेडियस, ते सर्कलची, ते आपल्याला प्रॉपर घ्यायचे आहेत. आपल्याला ते जमतंय का आपण आज ह्या लेक्चर मध्ये बघणार आहोत. त्यासाठी आपण मीटर मध्ये ह्या सगळं युनिट, त्यामुळे आपण मीटर मध्ये घेणार आहोत. तर मीटर मध्ये आपण मीटर घेतलेला आहे. त्यानंतर ओके क्लिक करायचं. त्यानंतर अजून एक गोष्ट जी आपल्याला इथं इम्पॉर्टंट आहे ती म्हणजे आपल्याला आता ह्या ड्रॉइंग मध्ये दिसतंय की हे मीटर मध्ये आहे, तर ह्याच्या पुढं आपल्या मीटरचं हे दिसतंय, सिम्बॉल यम दिसतोय. तर आपल्याला ते पण घ्यायचंय. ते कसं घेता येईल? तर त्यासाठी डी एंटर करायचं. डी एंटर केल्यानंतर मॉडिफाय
जो एक टेबल आपल्या समोर शो होतोय त्यामध्ये मॉडिफाय मध्ये जायचं. मॉडिफाय मध्ये आपल्याला टेक्स्ट मध्ये जायचंय. तर टेक्स्ट मध्ये गेल्यानंतर इथं आपल्याला वेगवेगळे हे आहेत. आपलं जे टेक्स्ट स्टाईल आहे ती स्टँडर्ड पाहिजे तर स्टँडर्ड, कलर ह्याचा ब्लॅक किंवा तुम्हाला दुसऱ्या कलर मध्ये पाहिजे असेल तर दुसऱ्या कलर मध्ये पण तुम्ही घेऊ शकता. फिल कलर आहे. पुन्हा परत हाईट, आपल्याला जी टेक्स्ट आहे ती आपल्याला कोणत्या साईज मध्ये पाहिजे. तर इथं 0.3 ऑलरेडी आहे तर आपण 0.3 मध्येच घेणार आहोत. हॅलो, एनी प्रॉब्लेम? हॅलो, काही अडचण आली तर विचारा. हॅलो. तर ह्या टेक्स्ट मध्ये आपण हे सगळं डिसाईड करून घेणार आहेत. तर आता ह्याची साईज वगैरे आपण डिसाईड केली आहे 0.3 म्हणून. त्यानंतर ह्याच्यानंतर सेंट्रल जर असेल तर सेंट्रलला आपल्याला ते दिसणार आहे. जर तुम्ही साईडला किंवा अबाव किंवा बिलो घेतलं तर ते तुमचं चेंज होईल. मग मला इथं सेंट्रलला हवंय तर मी सेंट्रललाच घेणार. तुम्ही बघू शकता ही जी डायमीटर आहे ती आपली सेंट्रलला शो केली आहे. जर तुम्ही बिलो किंवा आउटसाइड किंवा अबाव केली तर ती तशी त्याप्रमाणे दिसेल. तर तुम्ही इथं बघू शकता, इथं जर अबाव द टेक्स्ट केलं तर तुम्ही बघू शकता इथं ह्या लाईनच्या वरच्या साईडला तुम्हाला इथं ह्या स्क्रीनवर तुम्हाला कशी येणार ती दिसतेय. तर इथं वरच्या साईडला अबाव केल्यावर येतंय. त्यानंतर आउटसाइड केली तर ही जी तुमची लाईन आहे त्याच्या आउटसाइडला तुमची ही डायमेन्शन दिसते. त्याचप्रमाणे बिलो केली तर ही लाईनच्या बिलो येते, म्हणजे खालच्या साईडला आपलं युनिट आणि आपलं जे मेजरमेंट आहे ते खालच्या साईडला येते. त्याचप्रमाणे आपण ह्याच ड्रॉइंग प्रमाणे काढणार आहोत तर आपण सेंट्रलला घेऊया आणि ओके करूया. तुम्हाला समजलं ना? ह्याच्यामध्ये मॉडिफाय मध्ये गेल्यानंतर ही स्क्रीन ओपन होती. त्यासाठी स्टेप्स लिहून घ्या तुम्ही. डी एंटर केल्यानंतर, अजून एकदा मी सांगते प्रोसेस. डी एंटर केल्यानंतर डायमेन्शनची ही स्क्रीन ओपन होते. त्यानंतर मॉडिफाय मध्ये जायचंय आणि मॉडिफाय मध्ये गेल्यानंतर आपल्या टेक्स्टची साईज, आपले जे मेजरमेंट शो होणार आहे त्याची साईज, त्याचे कलर, त्याचे ते कोणत्या साईडला किंवा कसे शो होणार आपल्या ड्रॉइंग मध्ये ते सांगते. ओके, देन आपण आता ओके करून पुढे जाऊया. आता आपण ह्या ड्रॉइंग प्रमाणे आपलं ड्रॉइंग काढण्याचा प्रयत्न करूया. सगळ्यांकडे जर लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर असेल तर त्यांनी साइड बाय साइड कमांड्स यूज करायचा प्रयत्न करा. तर आता आपली जी स्क्रीन आहे ती तुम्ही बघू शकता. इथं माझ्या स्क्रीनवर 3D आपण जे यूज करतो 3D ला लागणारे हे सगळे टूल्स ओपन झालेत. मग आपल्याला ते नको आहे तिथे. तर त्यासाठी वर्क स्पेसिंग च्या ठिकाणी एक सेटिंग टाइप हे दिसते. आपल्या मोबाईलवर पण असं सिम्बॉल येतं. त्या टाइप एक सिम्बॉल आहे. त्याच्यात वर्क स्पेस स्विचिंग आहे. त्याच्यावर क्लिक केलं की इथं 3D मॉडेलिंग आले. जे मॉडेलिंग 3D ला जे लागणारे आपल्याला जे कमांड्स आहेत ते आपल्या स्क्रीनवर सध्या शो आहेत आणि ते आपल्याला यूज करायचे नाहीयेत सध्या. तर आपण ड्राफ्टिंग अँड अनोटेशन ह्या स्क्रीनवर जाणार आहोत. त्याच्यामध्ये आपण फक्त 2D चे कमांड्स आणि 2D चे हे कमांड्स अँड टूल्स बघू शकतो. तर आता आपल्याला हा पहिल्यांदा रेक्टँगल ड्रॉ करून घ्यायचा. तर त्या रेक्टँगलच्या मेजरमेंट काय आहेत? 5 आणि 8. तर पहिली जी आपण रेक्टँगल ड्रॉ करताना साईड टाकतो ती आपली लेंथ असती आणि नंतर हाईट किंवा डेप्थ असते. तर त्याप्रमाणे आपण आता आपलं कमांड घेऊया जी आपल्याला लागती ती म्हणजे आहे रेक्टँगल. सगळ्यांना दिसते का इथं रेक्टँगल कमांड सिलेक्ट केलेली? हॅलो, रेक्टँगल कमांड सिलेक्ट केलेली दिसतेय का? हो 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 मॅम. हा, ओके. तर आपण रेक्टँगलची कमांड घेऊया. त्यानंतर आपण आपल्या डायमेन्शन टाकूया. तर पहिल्यांदा आपण 5 एंटर करणार आहोत. हा, फर्स्ट एक्स डायरेक्शनची टाकली आपण 5 अँड त्याच्यानंतर कॉमा टाकायचा आहे.
कॉमा घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता 5 ही आपली जी डायमेन्शन आहे ती लॉक झालीये. आता नंतर डेप्थचे टाकूया 8. तर 8 टाकल्यानंतर एंटर करायचंय. दोन मिनिट. की ओके, आपल्याला स्क्रीनवर दिसतंय की आपला रेक्टँगल ड्रॉ झालेला आहे, पण तो आपल्या ऍज पर मेजरमेंट आहे का तो पण चेक करूया. त्याच्यासाठी आपण डायमेन्शन ही कमांड घेऊया, किंवा डायमेन्शन किंवा इथं लिनियर मध्ये ही लिनियर आहे, म्हणजे एक्स डायरेक्शनला जे आपल्याला लागणार आहे त्या डायमेन्शन आपण ह्याच्यात दाखवू शकतो. तर आपण ही त्याच्यात घेऊया आणि आपले एंड पॉइंट सिलेक्ट करायचे. आपली जी लाईन आहे त्याचे एंड पॉइंट सिलेक्ट करून वर किंवा खालच्या साईडला ड्रॅग केलं माऊसनी की आपल्याला ती डायमेन्शन शो होते. त्यानंतर आपण त्याचबरोबर आपली दुसरी साईडची डायमेन्शन टाकून घेऊया. लिनियर घेऊन घेतली. त्यानंतर तो ऑब्जेक्ट पुन्हा बघूया त्यात अजून काय आहे. तर ह्याच्यामध्ये एक सर्कल आहे जो सेंटर मधून काढलेला आहे आणि त्याची रेडियस यूज केली आहे. तर त्याचप्रमाणे आपण त्या रेक्टँगल मध्ये सर्कल ड्रॉ करून घेऊया. तर तो सर्कल मध्ये आपल्याला जी प्रकार आहे त्यामध्ये सेंटर आणि रेडियस हा प्रकार आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. आणि त्याच्यामध्ये जी आपली ही आहे, आता तुम्ही इथं बघू शकता की मी इथं ह्या रेक्टँगलचा सेंटर शोधण्याचा प्रयत्न करते, पण मला इथं दिसत नाहीये. तर त्यासाठी आपल्याला मॅडमने प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपले लेक्चर झाले त्यामध्ये आपण मोड ऑन ठेवले होते. तर इथं मोड ते आपले ऑफ असतील त्यामुळे आपल्याला इथं शो होत नाहीये. तर मिडल पॉइंट हा जो आहे मोड तो आपण ऑन ठेवायचा. तुम्ही बघू शकता ऑब्जेक्ट स्नॅप ह्याच्यामध्ये जाऊन आपण सगळे आपल्याला हवे असतील तर सगळे आपण आपले मोड ऑन ठेवू शकतो. त्याच्याप्रमाणे आपल्याला ड्रॉ करताना डिटेल्स भेटतात. त्यानंतर आपल्याला सर्कल परत कमांड घ्यावी लागेल. म्यूट युअर सेल्फ आणि 2 मिनिट. ओके, देन आपल्याला इथं सर्कलची रेडियस घ्यायची आहे. तर तुम्ही इथं बघू शकता एक आपल्याला स्क्रीनवर एक ब्ल्यू ह्याच्यामध्ये डायमेन्शन विचारते. तर इथं आपण 2.5 टाकूया. तर तुम्ही बघू शकता की ह्या प्रॉपर रेक्टँगल मध्ये हा सर्कल ड्रॉ झालेला आहे. तर आता आपल्याला ह्याची डायमेन्शन टाकायची जी रेडियस आहे सर्कलची. तर आपल्याला ह्या लिनियर मध्ये घेता येते, पण इथं आपल्याकडं ऑलरेडी अवेलेबल आहे की रेडियस आपण इझिली घेऊ शकतो. तर मग आपण ह्या रेडियस वर क्लिक करूया. तर तुम्ही बघू शकता इथं R आणि 2.5 मीटर आपली जी रेडियस आहे ती इथं आपल्याला इझिली शो झालेली आहे. अशा प्रकारे आपण आपले सगळे ऑब्जेक्ट कसे ड्रॉ करायचे आपण बघूया. आता सेकंड ऑब्जेक्ट मध्ये आपण बघतोय की 5 मीटर चा आपल्याला स्क्वेअर आहे. 5 मीटरचा आपल्याला साइड असलेला स्क्वेअर घेतलेला आहे. तर आपण तो पहिल्यांदा घेऊया. त्यासाठी पण आपण
त्यासाठी आपण सेम रेक्टँगल ही कमांड घेऊया आणि 1 पॉइंट फिक्स केल्यानंतर आपल्याला डायमेन्शन विचारते. ह्या ब्ल्यू ह्याच्यामध्ये फर्स्ट डायमेन्शन विचारते, तर आपण बघितली त्या ऑब्जेक्ट मध्ये 5 आहे, 5 साइडचा स्क्वेअर आहे, तर 5 एंटर करायचं. एंटर केल्यानंतर कॉमा एंटर करूया, तर आपण बघू शकता की 5 हे लॉक झालेले. रेडियस कशी घेतली सांग. रेडियस कशी घेतली सांग. ओके. तर आपण घेऊया रेक्टँगल, त्यानंतर एक पॉइंट फिक्स केल्यानंतर 5 एंटर करूया, तो लॉक झालेला दिसतो. ज्यावेळेस आपण कॉमा एंटर करतो त्यानंतर दुसरी साइड पण आपण 5 एंटर करूया आणि एंटर क्लिक करूया. त्याच्यानंतर आपण स्क्रीनवर बघू शकतो की आपला स्क्वेअर 5 मीटर साइडचा ड्रॉ झालेला आहे. तर आपण डायमेन्शन घेऊया. रेडियस ऑप्शन हा, आता कमेंट मध्ये कोणीतरी टाकलंय की रेडियस कशी घेतली, तर इथं जे आपण लिनियर बघतोय, इथं लिनियर आहे डायमेन्शन, टेक्स्ट डायमेन्शन लिनियर. तिथं लिनियर मध्ये गेल्यानंतर आपल्याला अलाइनड, अँग्युलर, आर्क असे डायमेन्शन शो करणारे हे कमांड्स किंवा टूल्स आहेत. त्याच्यामध्ये रेडियस ही कमांड आहे. ती रेडियस ही कमांड घेऊन आपण रेडियस शो केली. मी अजून एकदा दाखवते. रेडियस कमांड घेतली आणि ऑब्जेक्ट वर क्लिक केलं. आपल्याला ज्या सर्कलचा रेडियस पाहिजे त्या सर्कलवर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता की ती रेडियस दाखवते. तर आपण क्लिअर झालं का ते रेडियस कशी घ्यायची? हॅलो, कोणीतरी कमेंट्स मध्ये विचारलेलं. ओके ओके ठीक आहे. तर आपण दुसरा ऑब्जेक्ट बघूया जो आपण बघणार होतो, शिकणार होतो ड्रॉ कसा करायचा आहे. तर आपण मी इथं अजून एक तुम्हाला हे येत असेल की हे मी हँड का घेते, तर इथं आपण बघू शकता की मला जो ऑब्जेक्ट बघायचा आहे तर तो माझ्या स्क्रीनवर सध्या दिसत नाहीये. तर आपण झूम आउट करण्यासाठी आपली स्क्रीन झूम आउट करून हे मी पॅन हा टूल घेते आणि स्क्रोल करते लेफ्ट साइडला. मला माहिती आहे माझा ऑब्जेक्ट लेफ्ट साइडला म्हणून मी स्क्रोल करते हँड घेऊन किंवा पॅन घेऊन, आणि त्यानंतर आपल्याला जो हवे ती साइड किंवा हवे ते स्क्रीनवर जे बघायचं ते आपण बघू शकतो इझिली. त्यानंतर ह्याच्यामध्ये बघू शकतो की एक पॉलिगॉन ड्रॉ केलाय. तर हा पॉलिगॉनची साइड आहे 2.5 मीटर, किंवा सेंटर मधून आपण ड्रॉ करू शकतो. तुम्हाला जशा प्रकारे तुम्हाला ड्रॉ करायचे त्या प्रकारे ड्रॉ करू शकता. इथं सेंटर घेऊन पॉलिगॉन ड्रॉ करू शकता किंवा डायमेन्शन घेऊन. आता आपण याच्यात सेंटर घेऊन करूया. तर पॉलिगॉन ड्रॉ करण्यासाठी इथं आपल्या कमांड बार मध्ये जायचंय, तिथं पॉलिगॉन टाइप करायचंय. तर आपला पॉलिगॉन वर क्लिक करूया. त्यानंतर इथं एक ब्ल्यू ह्याच्यामध्ये एक डायमेन्शन दिसते 4. ते 4 साइड्स असतात, त्या 4 साइड्सचा नकोय आपल्याला. आपल्याला जो हवाय तो बघूया किती साइड्सचा आहे. 6 साइड्स आहे. तर आपण त्या स्क्वेअर मध्ये 6 साइडचा घेऊया. तर मी जो पॅन घेतलाय तो आता त्यानंतर एस्केप क्लिक केलं आणि 6 एंटर केलं, आणि एंटर केल्यानंतर आपण बघू शकता या सेंटर मधून मी सेंटरवर क्लिक केल्यानंतर आपल्याला एक स्क्रीनवर एक हे विचारते, ऑप्शन्स विचारतात. इन्स्क्राइब्ड इन सर्कल और सर्कमफरन्स अबाउट सर्कल विचारते. तर मग इन करूया आपण आणि ह्या प्रॉपर डायमेन्शनला ह्या लाईनला पर्यंत ड्रॉ करून एस्केप करूया. तर आपल्याला हा पॉलिगॉन ड्रॉ झालेला दिसतोय. आता आपल्याला मी इथं लिनियर डायमेन्शन घेतली आणि पॉलिगॉनची ही जी साइड आहे जी तुम्हाला दिसते ती साइड
कोणती ही साइड मला ह्या साइडचं आपल्याला डायमेन्शन दाखवायचंय ह्या साइडची. तर ह्या साइडची डायमेन्शन मला लिनियर घेऊन घेता येत नाहीये. तर त्यासाठी त्याच्या खाली आहे अलाइनड. त्या अलाइनड वर क्लिक केल्यानंतर तुमचे पॉइंट सिलेक्ट होतील. लिनियर घेतल्यानंतर पॉइंट सिलेक्ट होणार नाहीत. ते फक्त एक्स ऍक्सिसच्या डायरेक्शनचे किंवा वाय ऍक्सिसच्या डायरेक्शनचेच डायमेन्शन तुमच्या स्क्रीनवर दाखवू शकतं. तर आपण लिनियर घेऊन ही साइडची डायमेन्शन दाखवूया आणि वाय डायरेक्शनची पण दाखवू शकतो ह्याने. बायोलॉजी, केमिस्ट्री, ॲटमॉस्फेरिक सायन्स, ओशनोग्राफी. ओके, त्याच्यानंतर पुन्हा एस्केप क्लिक करूया. आपल्या पॅन हा टूल घेऊया, स्क्रोल करूया लेफ्ट साइडला. पॉलिटिकल सायन्स. सेकंड ऑब्जेक्ट आपण बघतोय की एक रेक्टँगल ड्रॉ केलाय, पण त्याचे जे साइड्स आहेत ते फिलेट झालेत. तर हे कसे घ्यायचे किंवा हे कसं करायचं इझिली न आपल्याला एक्स्ट्रा कटिंग किंवा ट्रिमिंग करता, तर आपण ते बघूया. तर 5 मीटरचा जो साइड आहे डायमीटर रेक्टँगल आहे तो आपण घेऊया. तर त्यासाठी आपण रेक्टँगल ही कमांड सिलेक्ट करूया. त्यानंतर तुम्हाला कमांड मध्ये एक प्रश्न म्हणजे एक क्वेश्चन आहे. चिफर आपल्याला साइड त्याचे चिफर पाहिजे, इलिव्हेशन पाहिजे, फिलेटेड पाहिजेत का थिकनेस किंवा विड्थ. तर आपण त्याच्यात फिलेट हे यूज करूया. आता फिलेट साठी पण एक प्रश्न विचारते, तर आपल्याला ती फिलेट कोणत्या रेडियसची पाहिजे. तर मी सध्या इथं 1 रेडियस टाकते आणि एंटर करूया. त्यानंतर आपल्या स्क्रीनवर आल्यानंतर पॉइंट सिलेक्ट करूया. तर तुम्ही बघू शकता जो रेक्टँगल आहे तो आपला फिलेटेड साइडचा दिसतोय. तर त्याच्यानंतर आपल्या रेक्टँगलची डायमेन्शन्स टाकूया 5,6 एंटर. तर तुम्ही बघू शकता की ही जी फिलेटेड असलेला रेक्टँगल आपल्या स्क्रीनवर दिसतोय. त्याच्यानंतर एस्केप करूया. आपल्याला ह्याच्या डायमेन्शन टाकायचे. तर ह्या रेक्टँगलच्या डायमेन्शन टाकताना डायमेन्शन टाकताना आपल्याला ह्या आर्कची पण डायमेन्शन पाहिजे. तर ह्या आर्कची डायमेन्शन टाकण्यासाठी पुन्हा एकदा लिनियरच्या त्या ठिकाणी जाऊया. अलाइनड आपल्याला तिरकी पाहिजे का आता इथं डायमेन्शन आपली नको. अँग्युलर पाहिजे का, अँग्युलर पण नकोय. तर आपल्याला आर्क पाहिजे. तुम्ही बघू शकता इथं आर्क टाइप दिसते जे की आपल्याला हवंय. मग त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला जी आर्क ची डायमेन्शन पाहिजे त्या आर्क वर क्लिक करायचं त्या साईडला आणि इनर साईडला किंवा आउटर साईडला स्क्रोल करूया. तर तो टोटल आर्क 1.57 मीटरचा आहे हे दिसतंय. त्यानंतर आपल्याला लिनियर डायमेन्शन टाकायचे असतील तर लिनियर वर जायचं, पॉइंट सिलेक्ट करायचे. बेसिक नॉलेज ऑफ एन्व्हायरमेंट म्हणजे एन्व्हायरमेंटचं बेसिक नॉलेज आणि असोसिएट प्रॉब्लेम. तर हा 6 मीटरचा आहे ते प्रॉपर दिसतंय आपल्याला जी डेप्थ आहे ती. आणि दुसरं त्याची विड्थ चेक करूया. डेव्हलपमेंट करण्यासाठी त्याची हेल्प होते. 5 मीटरची प्रॉपर आलेलं आहे. आता त्यानंतर आपण दुसरे ऑब्जेक्ट शिकूया. तुम्हाला समजतंय का फिलेटेड रेक्टँगल कसा काढला ते. मॅडम चाम्फर यूज करून ते आर्क काढता येते ना, लाईन काय म्हणलात. चाम्फर यूज करून लाईन टू लाईन हो, क्लिक केल्यावर पण येते चाम्फर ना यूज करून आपण आर्क काढता. रेक्टँगल घेऊन त्यानंतर चाम्फर यूज करून पण रेक्टँगल काढू शकतो. पण हे इझी वे आहे की आपण न चाम्फर किंवा ट्रिमिंग करता आपण चाम्फरिंग पण प्रकार आहे त्याच्यामध्ये आपल्याला 2 साइड्स मागतं. तर ते पण मी तुम्हाला दाखवते वाटले तर. मॅडम ते इझी होते ना मॅम, लाईन टू लाईन क्लिक केल्यावर चाम्फरने.
इझी होतंय आणि हे पण इझीच आहे. फक्त आपल्याला प्रॅक्टिस हवी. आणि रेडियस पहिल्यांदा फक्त रेडियस आपल्याला टाकायचे, त्यानंतर आपल्याला ऍज पर स्क्रीनवर आल्यानंतर एक रेक्टँगल आपण साधा जसा ड्रॉ करतो तसा आपण इझिली ड्रॉ करू शकतो ना. त्यासाठी प्रॅक्टिस पाहिजे आणि प्रॉपर आपल्याला जे कमांड बार मध्ये जे विचारताय ते प्रॉपर जर आपल्याला लक्षात आलं तर आपण इझिली ड्रॉ करू शकतो. ओके मॅम. ठीक आहे. तर आपण पुढचं ऑब्जेक्ट कसा ड्रॉ करायचा. तर पुढचा ऑब्जेक्ट आपण बघूया. त्याच्यामध्ये आपण एक बघू शकता सर्कल आहे जो 12 मीटर डायमीटरचा आहे. तर आपण तो आधी ड्रॉ करूया. त्याबद्दल अवेअर राहिला पाहिजे आपण. तर आता आपण ह्याच्यामध्ये बघतोय की डायमीटर घेऊन केले तर मग आपण पण रेडियस घेऊन बघितलंच आहे त्याप्रमाणे सर्कलची डायमीटर घेऊन कसं ड्रॉ करायचं ते बघूया. त्यानंतर ते आपल्याला जे हवी ती कमांड सिलेक्ट करूया सेंटर आणि डायमीटरची. त्यानंतर आपल्या स्क्रीनवर पॉइंट घेऊन डायमीटर टाकूया 12 एंटर करायचं. तर आपण बघू शकता की आपल्या स्क्रीनवर डायमीटर घेऊन एक सर्कल ड्रॉ झालेला दिसतोय. त्याची पण आपण डायमीटर टाकताना आता इथं पण लिनियर मध्ये मी इझिली माझं डायमीटर दाखवू शकते एंड पॉइंट सिलेक्ट करून. सेंट्रल एंड पॉइंट सिलेक्ट करून सर्कलची दाखवू शकते. पण इथं तुम्ही बघू शकता की ह्याच्यामध्ये डायमीटरचं सिम्बॉल आलेला आहे आणि इनर साइडला 12 मीटर दाखवल्या गेले आतल्या साइडला. तसं आपण दाखवू शकतो इझिली इथं, कारण की इथं आपल्याला कमांड तशी आहे डायमीटर घेऊन. तर त्या ऑब्जेक्टवर आपण क्लिक करूया, सर्कलवर क्लिक करूया आणि तुम्ही बघू शकता की डायमीटर आलेला आहे म्हणजे सिम्बॉल विथ आपली डायमेन्शन इझिली दिसते. तर ह्याच्यामध्ये अजून एक ह्या ऑब्जेक्ट मध्ये आहे जी ती गोष्ट आहे पॉलिगॉन. आता ह्या पॉलिगॉनला पण तुम्ही मागच्या ह्याच्यामध्ये कसा काढायचा बघितलाय, तरी पण मी तुम्हाला अजून एकदा दाखवते. तर नेहमीप्रमाणे आपण कमांड बारवर जाऊन पॉलिगॉन टाइप करूया. पॉलिगॉन आल्यानंतर आपल्याला सेंटर सिलेक्ट करायचा आहे आपल्या ऑब्जेक्टचा, किंवा आता त्याच्यानंतर आपल्याला साइड विचारते. तर आपल्या किती साइडचा बघूया. 1 2 3 4 5 6 8 साइडचा आहे. तर आपण 8 एंटर करूया आणि आपल्याला सेंटर विचारते. पुन्हा परत इनर साइडला सर्कलच्या पाहिजे की आउटर हे विचारते. मग आपण इनर करूया आणि आपल्या आता हे मी माझ्या साइडला हे आउटर एज ऑफ सर्कल वर क्लिक झाले, त्यामुळे हे त्याचप्रमाणे ड्रॉ झालाय. तर आपण थोडासा स्मॉल काढला की ह्या साइडचा किंवा त्याच्या आतमध्ये ड्रॉ झालेला दिसून येईल. त्यानंतर हे तुम्ही बघितलं फिलेटेड सर्कल किंवा स्क्वेअर. त्यानंतर आता आपण इथं बघूया की एक ऑब्जेक्ट आहे, त्याच्या 1 साइडच्या डायमेन्शन दिलेल्या आहेत आणि सेकंड ह्याच्या दिलेल्या नाहीयेत. तर आपण 1 साइडच काढून घेऊया आणि मिरर कमांडचा यूज करूया. त्यासाठी आपल्याला आधी हा ऑब्जेक्ट हाफ साइडला काढून घ्यावा लागेल. तो आहे पहिली साइड आहे वरची 5 मीटर, तर 5 एंटर करूया. तर आपल्याला लाईन आता खालच्या साइडला घ्यायची, तर आपण डायरेक्शन देऊया त्या लाईनला डाऊनवर्ड साइडला. त्यानंतर तिथं आहे 2 मीटर, मग ते 2 एंटर करूया. त्यानंतर लेफ्ट साइडला
डायरेक्शन देऊन लाईनला 1 एंटर करूया. इथं तुम्ही बघू शकता 1 एंटर आहे. पुन्हा परत तुम्ही बघू शकता इथं इथली जी डायमेन्शन आहे ती 1 मीटरच दाखवली, तर आपण ती पण काढून घेऊया. पुन्हा एकदा लाईन कमांड घेऊन लाईनचा पॉइंट सिलेक्ट करून वरच्या साईडला 1 मीटर एंटर करूया. त्यानंतर 4 एंटर करूया. तुम्ही बघू शकता ह्याच्याप्रमाणे आपला जो ऑब्जेक्ट आहे तो हाफ पोर्शन मध्ये ड्रॉ झालेला आहे. त्यानंतर आपल्याला ही हाफ पोर्शन आपण न काढता लाईन कमांड घेऊन किंवा रेक्टँग्युलर कमांड घेऊन न काढता डायरेक्ट आपण मिरर हे कमांड घेऊन आपण डायरेक्ट ड्रॉ करू शकतो. तर त्यासाठी मिरर कमांड यूज करण्यासाठी पहिल्यांदा आपला ऑब्जेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा. तुम्ही बघू शकता की हे ग्रीन सिलेक्ट करताना ग्रीन स्क्रीनवर येते त्या ऑब्जेक्टच्या साईडनी. तर ते घेण्यासाठी किंवा ऑब्जेक्ट सिलेक्ट करण्यासाठी आपल्या कोणत्या तरी ऑब्जेक्टच्या आउटर साईडला क्लिक करायचं आणि ड्रॅग करायचं आणि तो पूर्ण ऑब्जेक्ट सिलेक्ट झाल्यानंतर अजून एकदा आपलं लेफ्ट बटन माऊसचं क्लिक करायचं, म्हणजे तो आपला पूर्ण ऑब्जेक्ट सिलेक्ट होतो. त्यानंतर आपल्याला जी कमांड हवी, आता मला मिरर कमांड हवी तर मी मिरर कमांडवर क्लिक करते आणि त्यानंतर आपल्याला एक स्पेसिफाय फर्स्ट पॉइंट ऑफ मिरर लाईन म्हणते. मग आपल्या ऑब्जेक्टचा एक पॉइंट आहे तो सिलेक्ट करायचा. कोणताही पॉइंट तुम्ही सिलेक्ट करू शकता. आता मी ह्या कॉर्नरचा पॉइंट सिलेक्ट करते. दिसतंय का तुम्हाला सर्वांना? हा पॉइंट आहे तो मी सिलेक्ट करते आणि तुम्ही बघू शकता ह्या साईडला आपल्याला आपला ऑब्जेक्ट ड्रॉ झालेला दिसतोय. आता मी माऊस वरून लेफ्ट बटन क्लिक केल्यानंतर इथे एक मला क्वेश्चन केलाय त्यांनी, इरेज सोर्स ऑब्जेक्ट. तर आपल्याला तो पण हवाय आणि हा पण हवाय, म्हणजे जो आपला आपण कॉपी केलाय तो पण ऑब्जेक्ट पाहिजे आणि जो कॉपी झालाय तो सुद्धा पाहिजे. तर त्यासाठी आपण दोन्ही पाहिजे, त्यामुळे नो इरेज सोर्स म्हणूया. तर तुम्ही बघू शकता दोन्ही साईडला तो आपला ऑब्जेक्ट ड्रॉ झालेला दिसतोय. त्यानंतर आपण इथं बघू शकता सर्कल तर दिसतोय, पण आपल्याला हा इलिप्स टाइप सर्कल आहे. तर हा इलिप्स कसा ड्रॉ करायचा आपण बघूया. इलिप्स साठी आपल्याला इथं लाईन, पॉलीलाईन, सर्कल ह्या लाईन मध्ये रेक्टँगलच्या खाली पॉलीलाईन हा इलिप्स हा टूल दिसतोय किंवा कमांड दिसते, त्याच्यावर क्लिक करूया. त्यानंतर स्पेसिफाय सेंटर ऑफ इलिप्स म्हणजे पहिली साइड मागते, म्हणजे फर्स्ट साइड आहे ती आपण एंटर करूया. 6 एंटर करूया आणि दुसरी साइड जी आहे ती आपण 7 एंटर करूया. तर तुम्ही बघू शकता की हा सर्कल ड्रॉ झालाय. आता हा सर्कल माझ्या दुसऱ्या ऑब्जेक्ट मध्ये गेलेला दिसतोय. तर असं जर कधी ड्रॉइंग मध्ये प्रॉब्लेम आला तर त्यासाठी आपला ऑब्जेक्ट सिलेक्ट करायचा, पॉइंट घ्यायचा आणि तो पॉइंट सिलेक्ट करून ड्रॅग करायचा खालच्या साईडला. तर आपण बघू शकता की तो ड्रॅग झालेला दिसतोय. आता मला ह्या साईडला ड्रॅग करायचा आहे किंवा घ्यायचा आहे, तर माऊस लेफ्ट साइड आहे ती क्लिक करून तुम्ही ड्रॅग करू शकता. आता इथं पॉलिगॉन काढलाय 8 साइडचा आहे. तर नेहमीप्रमाणे आपण कमांड बार मध्ये पॉलिगॉन हे करूया, टाइप करूया. 8 साइडचा आहे, तर 8 एंटर करूया. आणि ड्रॉ करूया. त्यानंतर तुम्ही बघू शकता इथं की
ह्याच्या आउटर साइडला सेम दिसतंय, तर आपल्याला पुन्हा परत पॉलिगॉन घेऊन त्याच्यासारखाच सेम काढण्याची गरज नाही. त्यासाठी आपण ऑफसेट ही कमांड यूज करूया. ऑफसेट ही कमांड आपल्याला आपल्या सिलेक्टेड ऑब्जेक्टची सेम साइड किंवा सेम आउटर साइडला किंवा इनर साइडला आपल्याला ती काढायला मदत करते. ती आपल्याला वॉल वगैरे काढताना पण मदत करते. तर ऑफसेट आपण घेऊया. ऑफसेट ही कमांड थोडीशी वेगळी आहे. ऑफसेट सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला किती डिस्टन्स वर त्याच प्रकारचा दुसरा ऑब्जेक्ट काढायचा आहे. तर मला 0.3 किंवा 1 मीटरचा काढायचा आहे. तर 1 एंटर करूया. 1 मीटर डिस्टन्स वर तो काढायचा. त्यानंतर आपला ऑब्जेक्ट सिलेक्ट करूया. मला इनरला नको, आउटरला पाहिजे. तर आउटर साइडला क्लिक करूया. तर तुम्ही बघू शकता की सेम ऑब्जेक्ट आपला बाहेर आउटर साइडला ड्रॉ झालेला आहे. आणि आपण त्याची जी ही आहे मिडल डिस्टन्स ते पण आपण फिक्स करू शकतो किंवा फिक्स डिस्टन्स वर आपण टाकू शकतो. तर तुम्ही बघू शकता. शेती करण्यासाठी लाईनचा यूज होतो. लाईन कंटेन्स huge amount of mineral deposit. मध्ये खूप सारे मिनरल्स वगैरे आहेत. It also contain water in the form of underground 1 मीटरचा ऑफसेट पडलेला आहे. 1 मीटरवर ऑफसेट काढलेला दिसतोय इथे. त्याचप्रमाणे अॅनिमलचे खूप सारे हॅबिटेट लँडवरती भेटतात. देन कुणाला ह्यामध्ये आपल्या एक्सरसाइज मध्ये किंवा ह्या ऑब्जेक्ट मध्ये कुणाला प्रॉब्लेम असेल तर, शंका असेल तर तुम्ही विचारा. आता इथं आपला एक ऑब्जेक्ट राहिलाय ड्रॉ करायचा. हा खूप इम्पॉर्टंट आहे. आपल्याला स्टेप्स काढण्यासाठी युजफुल होतो. आणि याच्यासाठी आपण ह्याला डबल फ्लो म्हणजे डबल स्टेप्स असतात आपले, डॉग लेग्ड स्टेप असतात. त्यामध्ये ह्याचा कसा वापर करतो हे पण मी आता सांगते तुम्हाला. आणि हे मिरर इमेज कशी ह्याच्यामध्ये यूज केली हे पण तुम्हाला सांगते. तर ह्यासाठी आपल्याला वन साइड एक ऑब्जेक्ट काढून घ्यावा लागेल. तर त्यासाठी लाईन सिलेक्ट करूया. लाईन 1 मीटर टाकूया. 1 एंटर. त्यानंतर आपल्याला राईट साइडला डायरेक्शन देऊन 2 मीटर आहेत तर 2 एंटर करूया. त्यानंतर परत अपवर्ड डायरेक्शनला 1 मीटर आहे तर 1 एंटर करूया. परत राईट साइडला आपल्या लाईनला डायरेक्शन देऊन 2 एंटर. असं 3 स्टेप्स आहेत आपल्या, तर 3 स्टेप्स आपण काढून घेऊया. 2 एंटर. त्यानंतर हे आपल्याला 3 मीटरचे आहे तर 3 एंटर करूया आणि आपला ऑब्जेक्ट कम्प्लीट करूया. आता ही स्टेप्स तुम्हाला दिसते. अशा प्रकारे आपल्याला आपल्या प्लॅन मध्ये सेक्शन लाईन आपण ज्यावेळेस ड्रॉ करतो आणि तेव्हा आपली स्टेअरकेस मधून लाईन जाते, त्यावेळेस अशा प्रकारे आपल्याला आपल्या स्टेअरकेस दाखवायच्या आहेत. त्यानंतर ही मिरर इमेज आपण इथं जेव्हा यूज केली त्यावेळेस आपण बघू शकतो की मिरर इमेज कनेक्टेड पीस तयार झाला. म्हणजे ज्यावेळेस आपण मिरर इमेज घेऊन ऑब्जेक्टचा एक पॉइंट सिलेक्ट करून त्यालाच कनेक्टेड दुसरा पार्ट सेम ड्रॉ केला. पण आपल्याला इथं डिफरंट म्हणजे दुसऱ्या साईडला आपण वेगळा त्याच्या व्यतिरिक्त दुसरा आपल्याला सेम ऑब्जेक्ट ड्रॉ करायचा आहे. तर आपण हा कसा करायचा बघूया. तर यासाठी एक लाईन ड्रॉ करायची. आता मला ह्याचा अपोजिट पाहिजे तर मी इकडे करणार. इकडे पण तुम्हाला ड्रॉ करून दाखवते. इकडे पण एक आपण लाईन ड्रॉ करून घेऊया. दोन्ही साईडला आपल्याला कसं दिसेल मी तुम्हाला दाखवते. त्यानंतर आपला ऑब्जेक्ट सिलेक्ट करायचा. आता मला ह्या साइडून हा मिरर इमेज पाहिजे. आपल्याला
ह्या साईडचा मिरर इमेज पाहिजे, तर मी तो पोर्शन सिलेक्ट केलाय आणि त्यासाठी मिरर इमेज ही मिरर कमांड घेऊन आपल्या लाईनचा एक पॉइंट सिलेक्ट करायचा आहे. ऑब्जेक्टचा न करता लाईनचा पॉइंट सिलेक्ट करून ऍग्रिकल्चर मध्ये आहे ते सर्व. रेग्युलेट द वॉटर. लाईनचा पॉइंट सिलेक्ट करून आपण बघू शकता की हा डिफरंट ऑब्जेक्ट अपोजिट साइडला मिरर इमेजने ड्रॉ झालेला दिसतोय. पण आपल्याला असा न घेता आपल्याला इकडं स्टेप्स काढायचे आहेत. ह्याची मिरर इमेज घ्यायची. इनर साइडला आपल्याला ह्या स्टेप्स दिसल्या पाहिजेत इकडून. तर हे कसं ड्रॉ करायचं, तर सेम प्रोसेस करायची. इकडची लाईन आणि आपला ऑब्जेक्ट सिलेक्ट करायचा. मिरर ही कमांड सिलेक्ट करायची. आपल्या लाईनचा एक पॉइंट सिलेक्ट करून क्लिक करायचं. त्याच्यानंतर इरेज सोर्स विचारतंय, नो सोर्स इरेज सोर्स विचारते, तर आपण नो करायचं. आणि आपण बघू शकता की अशा प्रकारे डिफरंट ऑब्जेक्ट आपण मिरर घेऊन ड्रॉ करू शकतो. हे आपल्याला ट्विन्स बंगलोला किंवा आपण ज्यावेळेस फ्लॅट सिस्टीम काढतो त्यावेळेस आपले जे ब्लॉक्स असतात आपले फ्लॅटचे, तर ते सेम मिरर इमेज असतात. ज्यावेळेस ते शेजारी असतात त्यावेळेस आपण डबल ड्रॉ न करता ते आपण मिरर घेऊन कॉपी करू शकतो आणि आपला टाइम पण त्यांनी वाचतो. सो ह्या स्टेप्स कशा ड्रॉ करायच्या तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर इथं पॉलीलाईन सर्कल वगैरे त्याच्या खाली ड्रॉ आहे. त्याच्यानंतर इथे एक सॉलिड सर्कल दिसतोय, तो पण आपण कसा ड्रॉ करायचा बघूया. तर आता इथं त्यांनी त्याचा यूज सांगितलाय. तर आपण तो ऑब्जेक्ट सिलेक्ट करूया. आता आपल्या सर्कलची रेडियस विचारते, तर मी इथं 3 एंटर करते. पण अजून एक डायमेन्शन विचारते, तर 3 डायमेन्शन आपण जी आपली थिकनेस आहे, त्या सर्कलची थिकनेस आहे ती पहिल्यांदा आपण 3 एंटर केली. 2 मिनिट. ही सर्कल घेतल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा डायमीटर विचारते, तर 3 त्यानंतर थिकनेस किंवा आउटसाइड ची ही विचारते, तर 4 एंटर करूया. तर तुम्ही बघू शकता ही जे ड्रॉ झाले त्याला एक थिकनेस आलीये. ते इनर साइड ऑफ आउटर साइड ऑफ एज सर्कल विचारत होतं डायमीटर आणि इनर साइड, तर आपण 3 आणि 4 केली. हे आपल्याला इलिव्हेशन मध्ये ज्यावेळेस आपल्याला आउटर पोर्शन जे सॉलिड ओके. तर आपण इथं बघू शकता की हा सॉलिड सर्कल आपला ड्रॉ झालेला दिसतोय. हे आपण इलिव्हेशन मध्ये आपलं इलिव्हेशन अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी आपल्याला जे आउटर पोर्शन अट्रॅक्टिव्ह आउटर पोर्शन जे आपण टाकतो आपल्या इलिव्हेशनला, ते ह्या सर्कलने आपण ड्रॉ करू शकतो. तुम्ही बघू शकता की जेवढे हवे तेवढे आपण इथं ड्रॉ करतो. अशा प्रकारे हे सर्कल तुम्हाला इलिव्हेशन मध्ये युजफुल होईल. त्याचप्रमाणे आपण अजून एक गोष्ट आता हे आपण ऑब्जेक्ट शिकलो. आपण अजून एक गोष्ट महत्वाची आहे ह्याच्यामध्ये टूल्स मध्ये, ती आहे म्हणजे टेबल. आपण बघू शकतो की आपल्या ज्यावेळेस सबमिशन ड्रॉइंग आपण तयार करतो, तर त्यासाठी ते सबमिशन ड्रॉइंग मधले डिटेल आपण एका टेबल मध्ये ड्रॉ करतो, पॉइंट करतो किंवा आपण सांगतो. तर त्यासाठी आपल्या टेबल इम्पॉर्टंट असतो. तर टेबल आपण आपल्या एक्सेल सारखा इथे पण घेऊ शकतो. आता तुम्ही ह्या टेबलवर क्लिक केलं, तुम्हाला दिसत असेल, टेबलवर क्लिक केल्यानंतर एक टेबल आपल्यासमोर ओपन झालाय. त्याच्यामध्ये आपल्याला कॉलम विचारतंय.
तर कॉलम मला 5 तर 10 पाहिजे, तर मी इथं 10 घेते. डायरेक्ट तुम्ही एंटर करू शकता किंवा इथं मी 10 ह्याने. नंतर आपल्याला कॉलमची विड्थ विचारते, तर मला 3 हवे, तर इथं तुम्ही डायरेक्ट टाकू शकता 3. त्यानंतर इथं रोल कॉलमच्या खाली रोचं विचारते, तर मला रो 3 हवेत. रो मला 5 हवेत, तर मी 5 एंटर करते. आणि हाईट ऑफ रो पण मला 3 घ्यायचे, तर मी 3 एंटर करते. तर आता तुम्ही इथं बघू शकता, इथं टायटल, हेडर आणि डाटा असे हे तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. टायटल, हेडर आणि डाटा असे 3 हे सेल स्टाईल आहेत. तर मला टायटल ही नकोय किंवा फक्त टायटल ही नकोय, डाटा, हेडर आणि डाटा पाहिजे. तर हेडर मी पहिला सिलेक्ट केला, इथं डाटा सिलेक्ट केला. तर तुम्ही बघू शकता की हेडर आणि डाटा हे आहे. थर्ड जो पार्ट होता आपला टायटल, तो ह्यातून गेलेला आहे. तर मला इथं टायटल, हेडर आणि डाटा हे तिन्ही पाहिजे. तर हे सिलेक्ट करून आपण ओके वर क्लिक करूया. तर तुम्ही बघू शकता हा एक टेबल ड्रॉ झालेला आहे, जो की विथ टायटल, हेडर आणि सेल अशा प्रकारे ड्रॉ झालेला आहे. आणि तुम्ही बघू शकता रोज आपले 1 7 ड्रॉ झालेले आहेत. आणि 7 आपण एंटर केले तर 7 झालेले आहेत. आणि कॉलम 10 ड्रॉ झालेले आहेत. तर आपण इथं तुमच्या टाईप इथं तुम्हाला जे नाव हवे तुमच्या टेबलला ते तुम्ही टाकू शकता. पुन्हा परत आता हे त्यानंतर आपल्याला ह्या कॉलम मध्ये किंवा ह्या सेल मध्ये आपल्याला टाईप करायचं, तर तो सेल आपण सिलेक्ट करू, डबल क्लिक करायचा सिलेक्ट करायचा असेल तर. आणि तो डबल क्लिक केल्यानंतर तो सिलेक्ट झाल्यावर तिथे आपल्याला हवं ते आपण टाईप करू शकतो. तर अजून एक इथं गोष्ट आहे ती म्हणजे ओके, त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये आपल्याला हवे ते तुम्ही डायमेन्शन्स वगैरे टाकू शकता. नॅचरल फॅक्टर आहे आणि अँथ्रोपोजेनिक फॅक्टर्स आहे. नॅचरल फॅक्टर्स म्हणजे काय आहे, तुम्हाला एखादा जर ऑब्जेक्ट टाकायचा असेल तर तो पण तुम्ही ऑब्जेक्ट कॉपी करून टाकू शकता. देन हाय सॅलिनिटी ऑफ सॉइल, excessive evaporation, diurnal temperature extremes. Then anthropogenic factor कोणते कोणते आहेत? ओव्हरगेजिंग, ओव्हर इरिगेशन. तर आपण तुम्ही बघू शकता एखादं जर आपल्याला ऑब्जेक्ट तिथं कॉपी करायचं असेल त्याच्या सिम्बॉल मध्ये किंवा असं ऍज अ रेफरन्स म्हणून, तर तुम्ही असं तिथं ड्रॉ पण करू शकता आपले ऑब्जेक्ट. त्याला नावं, डायमेन्शन्स, त्याचे डिटेल्स आपण इथं असे ड्रॉ करू शकतो किंवा इन्सर्ट करू शकतो याच्यामध्ये. तर आपण काल जे कमांड शिकलेला होतो त्यावर आज आपण एक एक्सरसाइज घेतलेली आहे आणि त्यामध्ये सर्व ऑलमोस्ट कमांड कव्हर केलेले आहेत. आणि बाकी ज्या कमांड आपल्या राहिलेल्या आहेत त्यांचा जसं जसं आपल्याला यूज पडेल तसं तसं आपण नेक्स्ट कमांड समोर घेणार आहोत. आतापर्यंत जे झालंय त्यामध्ये सर्वांना समजलंय का? जर काही डाऊट असतील तर तुम्ही विचारू शकता.
तुम्हाला काही डाऊट आहेत का? जर डाऊट असतील तर विचारून घ्या. आता आपण नेक्स्ट न्यू कमांड शिकणार आहेत. आय होप सर्वांना आता समजलेलं आहे. तर आपण समोरच्या न्यू कमांड बघूयात. लास्ट 20. हा, कमेंट मध्ये कोणतर म्हटलंय की त्यांना कर कॉर्नर स्क्वेअर ड्रॉ करा मॅम. ओके, स्क्वेअरला कर असलेला तुम्हाला ड्रॉ करून पाहिजे. ओके, आता आपण सांगूयात. आपण रेक्टँगल ही कमांड घेऊया. रेक्टँगल ही कमांड घेतल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता की कमांड बार मध्ये कमांड बार मध्ये तुम्हाला चेंबर, एलिव्हेशन, फिलेट, थिकनेस अँड विड्थ विचारताय. त्यामध्ये आपण जस्ट आता फिलेट हे बघितलेलं आहे. जे बाकी आहेत चेंबर वगैरे हे आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये आपल्याला जसं यूज पडेल तसं तसं बघूया. जस्ट आपण आता फिलेट कव्हर केलेलं आहे, त्यामुळे आपण जस्ट आता फिलेट सांगतोय. Bamboo sticks. काढ. One. तर त्यासाठी आपण एक रेक्टँगल घेणार आणि त्यासाठी आपल्याला जे आपण फिलेट देतोय त्यासाठी आपल्याला एक रेडियस रिक्वायर्ड असतं. ती रेडियस आपण 1 घेणार आहेत. त्यानंतर एंटर प्रेस करणार. स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय की बघा आपला एक स्क्वेअर विथ फिलेट ऍट कॉर्नर ड्रॉ होतंय. त्यासाठी आता रेक्टँगलचे आपल्याला डायमेन्शन टाकायचे आहे. यामध्ये बघा आपल्याला काय म्हणतंय, स्क्रीनवर येतोय की स्पेसिफाय अदर. आपण फर्स्ट कॉर्नर स्पेसिफाय केलंय, नंतर ते नेक्स्ट आपल्याला विचारते स्पेसिफाय द अदर कॉर्नर ऑफ द ऑब्जेक्ट. तर त्यासाठी आपण नेक्स्ट अदर कॉर्नर स्पेसिफाय करण्यासाठी आपल्याला रेक्टँगलचे डायमेन्शन टाकणं इम्पॉर्टंट आहे. तर त्यासाठी आपण रेक्टँगलचे डायमेन्शन 5. हा, त्यानंतर एक कॉमा द्यायचा की ज्यामुळे कॉमा दिल्यामुळे ते नेक्स्ट जो आपला इथे येतोय ब्ल्यू ब्लॉक मध्ये जे येत आहे त्यामध्ये आपल्याला नेक्स्ट ते एंटर होतं आणि तिथे नेक्स्ट डायमेन्शन दिसतंय. इथे आपला 5x5 चा रेक्टँगल आपण ड्रॉ केलेला आहे विथ अ फिलेट ऍट अ कॉर्नर. यामध्ये काही डाऊट आहे? ओके, काल जे झालं त्यानंतर आपण एक टेबल नावाची न्यू कमांड शिकलेला आहेत. यामध्ये तुमच्या ऑलमोस्ट सर्व कमांड कव्हर झालेल्या आहेत की ज्या मोस्टली जास्तीत जास्त यूज होतात.
त्याच्यामध्ये वेट फॉर 2 मिनिट, थोडा इश्यू झालेला आहे. ओके. फॉरेस्ट कव्हर हे जे आहेत आपलं इथे जे दिसतंय गेट स्टार्टेड म्हणून स्टार्ट ड्रॉइंग, इथे जर आपल्याला न्यू ड्रॉइंग स्टार्ट करायची असेल तर इथे हे ओपन केल्यानंतर आपल्याला स्टार्ट ड्रॉइंग ओपन होतं आणि जे ओपन फाईल्स असतात जे ऑलरेडी आपल्याकडे आधी सेव्ह आहेत ते आपण तिथनं ओपन करू शकतो. आणि यामध्ये येतं रिसंट डॉक्युमेंट्स म्हणून, तर जे आपण रिसंट ओपन केलेले आहेत ते इथे ओपन होतं. तर आता आपण स्टार्ट ड्रॉइंग करणार. आपल्याला न्यू ड्रॉइंग स्टार्ट करायची आहे त्यामुळे आपण स्टार्ट ड्रॉइंग म्हणणार आणि नेक्स्ट कॉलेज काय काय आहे, कन्स्ट्रक्शन आहे, डॅम कॅनल हायवे कन्स्ट्रक्शन करण्यामुळे नंतर परत पॉप्युलेशन वाढल्यामुळे इथे जो आपला एक मेनू बार होता तो शोन होता, तर मी इथे एक दिसतंय त्यामध्ये इथे आता मी शो केलेला आहे त्यामुळे इथे येत आहे की हाईड मेनू बार. इथे मी हाईड मेनू बार केलं की लगेच बघा इथला जो मेनू बार होता तो हाईड झालेला आहे. आणि पुन्हा मी यामध्ये जातंय आणि यामध्ये बघा म्हणते की इथे शो मेनू बार, यावर क्लिक केल्याबरोबर इथे बघा आपल्याला जे आहेत फाईल, एडिट, व्ह्यू, इन्सर्ट, फॉर्मॅट, टूल्स, हा आपला मेनू बार आहे हे इथे शो झालेला आहे. फाईल मध्ये इथे फाईल मध्ये आपल्याला न्यू फाईल्स किंवा कोणती न्यू फाईल्स ओपन करायची असेल किंवा सेव्ह करायची असेल किंवा ऑलरेडी सेव्ह असेल त्याला ओपन करायची असेल ते इथनं होतं. आणि त्यानंतर जे आहे एडिट कमांड, एडिट टूल बार, त्यामध्ये आपल्याला कट, कॉपी, पेस्ट वगैरे हे दाखवलेलं आहेत. जर कॉपी करायचं असेल, पेस्ट करायचं असेल तर ते यामध्ये दिसतं. आणि जी व्ह्यू नावाची कमांड आहे ही मोस्टली 3D साठी यूज केलेल्या जातं. नेक्स्ट येतंय फॉर्मॅट. त्या फॉर्मॅट मध्ये पण आपल्याला टेक्स्ट स्टाईल जे आपण टेक्स्ट लिहितोय त्याचा फॉर्मॅट आपल्याला कसा पाहिजे तो इथून आपण म्हणजे सेट करू शकतो. किंवा फॉर्मॅट स्टाईल जे की आपण काल बघितलंय की जेव्हा आपण मल्टीलाईन टेक्स्ट घेत होतो त्यामध्ये एक बॉक्स येत होता, तर तो कसा रेक्टँग्युलर होता की आपण ऑलरेडी सेट फॉन्ट साइज जे आहे ते आपण ऑलरेडी रेक्टँग्युलर सेट केलेलं असल्यामुळे ते रेक्टँग्युलर मध्ये येत होतं. यामध्ये तुम्ही बोल्ड, इटॅलिक, रेक्टँग्युलर जे तुम्हाला पाहिजे त्यामध्ये तुम्ही इथे सेट करू शकता. विथ फॅक्टर अँड अँगल पण तुम्ही त्यासाठी सेट करू शकता. आपल्याला लिनियर जर पाहिजे असेल तर ऑब्लिंग अँगल आपण 0 डिग्री द्यायचा. जर ते इन्क्लाइंड आपल्याला डायमेन्शन पाहिजे असतील, इन्क्लाइंड ते नाव पाहिजे असतील तर तुम्ही ते ज्या अँगलनी पाहिजे ते तुम्ही अँगल तिथे इन्सर्ट करू शकता. आणि सेट करंट करून इथे तुम्ही ओके करून कॅन्सल पण करू शकता. नेक्स्ट येतंय हे डायमेन्शन
स्टाईल्स पण आहेत ते आपण पुन्हा बघूयात. At any place or more water that can be handled by the drainage. हा नेक्स्ट येते यामध्ये युनिट्स. Of various types of floods. युनिट सेटिंग जे की आपण ड्रॉइंग काढणार आहे त्यासाठी आपल्याला कोणत्या ते युनिट मध्ये आपण ड्रॉ करणार, त्यासाठी आपल्याला ड्रॉइंग स्टार्ट करायच्या आधी युनिट सेटिंग करणं इम्पॉर्टंट असतं. तर इथे बघा लेन दिसतंय त्यामध्ये टाईप विचारतंय आपल्याला आर्किटेक्चर, डेसिमल, इंजिनिअरिंग, फ्रॅक्शनल अँड सायंटिफिक असे टाइप्स आहेत. त्यामध्ये आर्किटेक्चर टाइप हे मोस्टली आर्किटेक्चर यूज करतात आणि डेसिमल आपण यूज करतोय. डेसिमल इंजिनिअरिंग मध्ये करतोय आपण ड्रॉइंग. फ्रॅक्शनल अँड सायंटिफिक जनरली यामध्ये सिव्हिल इंजिनियर यूज करत नाहीत, म्हणून आपण जस्ट डेसिमल घेऊया. आता इथे जर आपण डेसिमल घेतोय तर आपल्याला प्रिसिजन म्हणजे सपोज 0.000 यामध्ये आपल्याला किती प्रिसिजन पाहिजे आहे, तर 3 मोस्टली आपण 3 घेतोय तर आपण 3 पॉइंट पर्यंत घेऊया. आणि त्यानंतर म्हणताय युनिट्स टू स्केल इन्सर्ट कंटेंट. तर ही जे आपल्याला ड्रॉइंग आहे ही कोणत्या म्हणजे आपल्याला डायमेन्शन मध्ये पाहिजे, इंच मध्ये पाहिजे, सेंटीमीटर, मिलीमीटर, मीटर, ज्यामध्ये आपल्याला ते काढायचे आहे ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. आपण मीटर घेऊयात. ओके, आणि त्यानंतर ओके करायचं. Running down of surface water leading to very low stream flow and drying of lakes, river. एक जे असतं एक आणखी ड्रॉइंग लिमिट्स. एक फॉर्मॅट मध्ये जाऊन ड्रॉइंग लिमिट्स नावाची एक कमांड आहे. जेव्हा की आपल्याला जे आपल्याला ड्रॉ करायचं आहे त्याचे डायमेन्शन फिक्स असतील आणि आपल्याला त्यापेक्षा जास्त जागा नकोय, तेव्हा आपण ड्रॉइंग लिमिट नावाची कमांड यूज करून आपल्याला ते लिमिट आपण फिक्स करू शकतो की किती लिमिट पर्यंत आपल्याला पाहिजे. एनर्जी रिसोर्स. आणि एक नेक्स्ट येत आहे ड्रॉ. यामध्ये आपण ऑलमोस्ट सर्वच कव्हर केलेलं आहे. लाईन, रे, कन्स्ट्रक्शन लाईन, मल्टीलाईन हा हे नाही बघितलंय. मल्टीलाईन यामध्ये 2 पॅरलल लाईन आपल्याला मल्टीलाईन मध्ये येतात. जिथपर्यंत आपल्याला पाहिजे तिथपर्यंत ते आपण काढू शकतोय. पॉलीलाईन कव्हर झालेलं आहे. आर्क पण आपण बघितलेले आहेत. आर्क पण काढण्यासाठी त्याचे वेगवेगळे टाइप आहेत ते पण आपण कव्हर केले आहेत. आणि सर्कल पण कव्हर केलेलं आहे. जर रेडियस असेल, डायमेन्शन असेल किंवा 2 पॉइंट असेल, 3 पॉइंट असेल किंवा 10 गिवन असेल तरी आपण त्यातनं सर्कल काढू शकतो. एक आता जो आहे डोनट नावाचा प्रकार हा आत्ताच बघितलेला आहे आपण. जेव्हा की आपल्याला इनर अँड आउटर साइड दिलेली असेल तेव्हा आपण हा डोनट काढू शकतोय. याला आपण पुन्हा बघूया. या आपण डोनट नावाची कमांड आता घेतलेली आहे. त्यामध्ये आपल्याला म्हणताय स्पेसिफाय द इनसाइड डायमीटर ऑफ द डोनट. ते म्हणतात तर आपल्याला इनसाइड डायमीटर आधी त्यांनी विचारलेलं आहे. त्यासाठी आपण इनसाइड डायमीटर देणार सपोज 2. नेक्स्ट जोपर्यंत आपण एंटर करणार नाही तोपर्यंत नेक्स्ट कमांड ते आपल्याला विचारणार नाहीत. एंटर प्रेस करायचं. त्यानंतर ते म्हणते
स्पेसिफाय द आउटसाइड डायमीटर ऑफ द डोनट. तर नेक्स्ट आपल्याला त्याचे आउटर डायमीटर आपल्याला टाकावे लागेल. ते आपण केलंय सपोज 5 एंटर. तर बघा इथे 2 इनर डायमीटर अँड आउटर डायमीटर 5 चा आपला डोनट हा तयार झालेला आहे. हा सॉलिड सर्कल पण आपण याला म्हणतो जसं डोनटला. आणि त्याला जोपर्यंत आपण त्या कमांडच्या बाहेर निघण्यासाठी स्टेप्स प्रेस करत नाही तोपर्यंत त्या कमांडच्या बाहेर आपण निघत नाही. कमांड कव्हर केली आहे का या स्लाइड? एलिप्स ही कमांड आपण कव्हर केलेली आहे. टेबल नावाची कमांड आताच बघितलंय. हा हॅचिंग ग्रेडियंट बाउंड्री रिजन ह्या कमांड आपल्या बाकी आहेत. या कमांडचं जस्ट आता काम नाही त्यामुळे आपण याला लास्टला बघूया. जेव्हा आपल्याला डायमेन्शन द्यायचे असतात, कोणत्याही गोष्टीला डायमेन्शन द्यायचे असतात, ते लिनियर असू द्या, अँग्युलर असू द्या, आर्क लेंथ असू द्या, रेडियस, तर त्यावेळेस आपण या डायमेन्शन नावाच्या कमांड डायमेन्शन मध्ये जाऊन तिथे आपण वेगवेगळे डायमेन्शन देऊ शकतोय. ड्रॉ मध्ये गेल्यानंतर इथे एक मॉडेलिंग नावाची कमांड दिसतंय. त्यामध्ये बघतोय की हे जे सर्व इथे कमांड दिसतंय हे 3D मध्ये यूज केल्या जातात. मॉडिफाय मध्ये गेल्यानंतर इथे बघा फर्स्ट कमांड दिसतंय आपल्याला प्रॉपर्टीज म्हणून. जे काही आपण ड्रॉ करतो त्यामध्ये आपल्याला जे काही सेटिंग करायची असेल जसं की कलर, लेयर, ती लेंथ आपल्याला किती पाहिजे वगैरे त्याचे स्केल आपण इथे फिक्स करू शकतोय. बघा इथे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी सेटिंग विचारलेल्या आहेत. आपण ते सेट करू शकतो इथनं. मगाशी कोणतरी विचारलेलं की चेंबर कसं यूज करायचं. तर आपण ती एक चेंबर न्यू कमांड शिकूयात. नेक्स्ट आपण त्यामध्ये बघणार क्रॉस हेअर अँड पिक बॉक्स सेटिंग. जो इथे तुम्हाला माऊसचा कर्सर दिसतोय की प्लस सारखं साइन आणि मध्ये स्क्वेअर, मध्ये जो स्क्वेअर दिसतोय जे असं क्रॉस सारखं साइन दिसतंय म्हणजे प्लस सारखं, त्याला आपण क्रॉस हेअर म्हणतो.
आणि जे बॉक्स दिसतोय हा स्क्वेअर, त्याला आपण पिक बॉक्स म्हणतो. तर याची जर आपल्याला साईज जर इन्क्रीज करायची असेल, त्याची पण आपण सेटिंग करूयात. यामध्ये सेटिंग करताना माऊसचं राईट क्लिक करून त्यामध्ये ऑप्शन मध्ये जाऊन बघा इथे आपल्या स्क्रीनवर एक न्यू ओपन झालेला आहे. फाईल्सच्या बाजूला त्यामध्ये डिस्प्ले येत आहे. तर डिस्प्ले मध्ये जाऊन जे क्रॉस एअर साईज इथे 5 दिसतंय, तर ते आपण आपल्याला जेवढी पाहिजे ते आपण इन्क्रीज और डिक्रीज दोन्ही करू शकतो. मी सपोज आता याला केलंय 22. ओके, बघा आपला जो प्लसचं साईन जे होतंय त्याची साईज इन्क्रीज झालेली आहे. आणि यामध्ये जो स्क्वेअर आहे छोटा, त्याची साईज पुन्हा आपल्याला इन्क्रीज करायची आहे. त्यासाठी पुन्हा राईट क्लिक करून ऑप्शन्स मध्ये जाऊन राईट क्लिक करून त्यामध्ये ऑप्शन्स मध्ये जाऊन ड्राफ्टिंग मध्ये गेला की इथे आपल्याला ऑटो स्नॅप मार्कर साईज इथे येतं. त्यावर पण आपण कमी जास्त त्याला करू शकतोय. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपण ठेवू शकतोय. देन ओके. ऑप्शन्स मध्ये जाऊन सिलेक्शन कमांड घेऊन पिक बॉक्स साईज इन्क्रीज और डिक्रीज दोन्ही करू शकतो. देन ओके. इथे बघा आपले जो स्क्वेअर होता त्याची पण साईज इन्क्रीज झालेली आहे. स्क्वेअरला आपण म्हणतोय पिक बॉक्स आणि जे प्लस सारखं साईन दिसतंय स्क्वेअरच्या बाजूला त्याला आपण म्हणतोय क्रॉस हेअर. त्याची पण साईज इन्क्रीज और डिक्रीज दोन्ही करू शकतोय आपण. आता हे जे आपण इथे काढलंय बघा, आता आपल्याला स्क्रीनवर काहीच दिसत नाहीये. जर आता आपल्याला हे बघायचं असेल आणि किती पण आपण शोधतोय, आपल्याला सपोज दिसत नाही, पॅननी पण बघतोय, इकडे पॅनने पण करून बघतोय, जरी ते आपल्याला शो होत नसेल तेव्हा आपण झेड एंटर ए एंटर जर आपण प्रेस केलंय, झेड एंटर ए एंटर जर आपण केलंय तर बघा आपल्याला ते सर्व स्क्रीनवर शो होत आहे. झेड एंटर अँड ए एंटर हे फॉर झूम ऑल साठी आपण यूज करतोय. त्याचा यूज करून आपण जर स्क्रीनवर आपल्याला शो होत नसेल तर यूज करून आपण बघू शकतोय. इथे आपण बघतोय की राईट साइडला बॉटमला डायनामिक इनपुट नावाची कमांड आपल्याला जे की इम्पॉर्टंट असतं ते इथे शो होत नाहीये. तर इथे मी काल सांगितल्याप्रमाणे कस्टमायझेशन मध्ये जाऊन डायनामिक इनपुट नावाची कमांड याला टिक केलं की बघा इथे डायनामिक इनपुट नावाचं हे बघा छोट्या ब्ल्यू मध्ये रेक्टँगल प्लस साइन दिसतंय. तर ते आले इथे शो होत आहे. तर याला आपण ऑन ठेवायचं.
नेक्स्ट आपण बघणार आहेत अँगल कसे ड्रॉ करायचे ते. हे ग्रीड नावाची जी कमांड आहे ते तुम्ही ऑफ जरी ठेवलं तरी चालते, काही काम नाही त्याचे. आपल्याला सर्वांना माहीतच असेल की इथे ड्रॉ करूया. हे बघा इथे ऑर्थो नावाची कमांड आपली ऑन नसल्यामुळे माझी लाईन जी आहे ही थोडी तिरपी येत आहे आणि याचं सेकंड पॉईंट स्पेसिफाय करताना एक्झॅक्ट स्ट्रेट लाईन माझी मिळत नाही. त्यासाठी ऑर्थो नावाची कमांड ऑन असणं इम्पॉर्टंट आहे. क्वाड्रंट सिस्टीम तर सर्वांना माहीतच असेल की हा फर्स्ट क्वाड्रंट, हा सेकंड क्वाड्रंट, हा थर्ड क्वाड्रंट आणि हा फोर्थ क्वाड्रंट. आपल्याला सर्वांना माहितीच आहे की फर्स्ट क्वाड्रंट मध्ये एक्स कोऑर्डिनेट अँड वाय कोऑर्डिनेट दोन्ही पॉझिटिव्ह असतात आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये एक्स कोऑर्डिनेट निगेटिव्ह आणि वाय कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह असतोय आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये एक्स अँड वाय दोन्ही क्वाड्रंट निगेटिव्ह असतात आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये एक्स कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह आणि वाय कोऑर्डिनेट हा निगेटिव्ह असतो. तर मग अँगल ड्रॉ करताना आपल्याला कोणत्या क्वाड्रंट मध्ये अँगल ड्रॉ करायचा आहे तर ते प्लस साईज मायनस साईज प्लस मायनस देऊन आपल्याला ते प्रेस करायचं असतं. त्यासाठी आपल्याला स्टार्टिंग अँगल ड्रॉ करायचा असेल तर लाईन कमांड घ्यायची, एक लाईन ड्रॉ करून घ्यायची. नेक्स्ट आता इथे माझी ऑर्थो कमांड ऑन असल्यामुळे माझी जे आहे लाईन घेतली ती स्ट्रेट जात आहे. जेव्हा पण आपल्याला अँगल ड्रॉ करायचा असतो तेव्हा ऑर्थो नावाची कमांड ही ऑलवेज ऑफ ठेवायची की त्यामुळे माझी इन्क्लाइंड लाईन येत आहे. इथनं एक आपल्याला आता अँगल ड्रॉ करायचा आहे तर टॅब एंटर करून मला आता जेवढ्याचे अँगल ड्रॉ करायचं आहे ते आपण त्यामध्ये पुट करणार. यासाठी शिफ्ट एंटर शिफ्ट @ तर ती जो आपण अँगल ड्रॉ करणार त्या अँगलची लेंथ किती हवी आहे आपल्याला ते आधी प्रेस करायचं. सपोज मी घेतलंय 5, इथे ऑलरेडी 2 आलंय, इथे मी घेतलाय 5 @ 5 अँड देन लेस शिफ्ट प्लस लेस दॅन हे आपल्याला प्रेस करायचं असतं आणि शिफ्ट लेस दॅन प्रेस केल्यानंतर जेवढ्याच आपल्याला अँगल ड्रॉ करायचा आहे लाईक आता आपण घेऊया 60 डिग्री 60 ते आणि नेक्स्ट एंटर प्रेस करायचं. आपण बघतोय की जो आपल्याला इथे अँगल ड्रॉ झालेला आहे आपण प्लस म्हणजे काहीच प्लेस म्हणजे अँगल देताना काहीच म्हणजे प्लस आणि मायनस दोन्ही पैकी काहीच दिलेलं नाही. त्यामुळे तो अँगल फर्स्ट प्लस कन्सिडर करून फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ड्रॉ झालेला दिसतोय की बघा. जर इथे आपण आपली क्वाड्रंट सिस्टीम काढले, जो आपला अँगल ड्रॉ झालेला आहे तो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ड्रॉ झालेला आहे.
जर आपल्याला मोजायचं असेल की हा एक्झॅक्ट अँगल 60चा आहे का, डायमेन्शन मध्ये जाऊन अँगुलर नावाची कमांड घेऊन हे बघाल इथे आपण अँगुलर नावाची कमांड घेऊन त्यामध्ये आपण ते मेजर करू शकतोय की तो बघा आपल्याला इथे डिस्प्ले होतंय की आपण जो काढलेला अँगल आहे हा 60चाच आहे, म्हणजे आपला राईट आहे. मी पुन्हा सांगते की अँगल कसा मेजर करायचा ते. डायमेन्शन नावाच्या कमांड मध्ये जाऊन अँगुलर कमांड घेऊन यामध्ये आपल्याला विचारतंय सिलेक्ट आर्क और सर्कल लाईन. तर आपण याला फर्स्ट सिलेक्ट केलंय. देन नेक्स्ट विचारतंय सिलेक्ट सेकंड लाईन. सेकंड लाईन आपली ही असल्यामुळे आपण यावर क्लिक केलंय तर बघा की 60चा अँगल आपल्याला शो होतंय. पुन्हा सांगतोय एक लाईन कमांड घ्यायची. लाईन कमांड घेतल्यानंतर टॅब एंटर करून यामध्ये शिफ्ट @ जो आपल्याला अँगल काढायचे त्याचे डायमेन्शन त्या लेन्सचे डायमेन्शन आपल्याला किती ठेवायचे आपण डिसाइड करू शकतोय. आता आपण याला सपोज घेतलंय 7. त्यानंतर शिफ्ट < प्रेस करून आपल्याला जेवढ्याचा अँगल द्यायचा आहे तेवढा अँगल टाकायचा. त्यामध्ये आपण घेणार सपोज आता 70. देन एंटर. इथे बघा आपला 70चा अँगल झालेला आहे. याला पण आपण पुन्हा मेजर करूया की हा 70चाच आहे का. ड्रॉ मध्ये जाऊन डायमेन्शन मध्ये जाऊन अँगुलर कमांड घेऊन फर्स्ट लाईन सिलेक्ट करून नेक्स्ट विचारतंय सिलेक्ट सेकंड लाईन. देन सिलेक्ट सेकंड लाईन. Just go away from the lines. Then shows the angle of 70 degree. Then just press. This shows the angle of 70 degree. जर सपोज आपल्याला आता जो अँगल आहे हा आपल्याला 4th क्वाड्रंट मध्ये ड्रॉ करायचा असेल जर सपोज आपण आधी एखादी कमांड घेतलेली असेल सपोज आता लाईन कमांड जर पुन्हा त्याच कमांडचा यूज आपल्याला करायचा आहे पुन्हा त्या कमांडवर जाऊन पुन्हा ती कमांड घेण्याची गरज नाही. जस्ट प्रेस एंटर. एंटर सुद्धा प्रेस केल्याने पुन्हा त्या कमांड मध्ये आपण एंटर होतोय. हे बघा इथे ऑर्थो ऑन असल्यामुळे माझा अँगल निघत नाही. तर मी सपोज इथे ऑर्थो ऑफ केलाय आणि अँगल ड्रॉ करताय. त्यामध्ये टॅब एंटर करून शिफ्ट @ त्या लाईन्सची लेंथ आपल्याला इथे प्रेस करायची आहे. सपोज मी प्रेस केली 8 आणि शिफ्ट <
आणि त्यामध्ये फोर्थ क्वाड्रंट मध्ये काढायचं असल्यामुळे मी मायनस 60 डिग्री प्रेस केलाय आणि देन एंटर. तर इथे बघा की हा जो मायनस प्रेस केल्यामुळे हा फोर्थ क्वाड्रंट मध्ये आपला अँगल ड्रॉ झालेला आहे. इथे तुम्ही बघू शकता की हा जो आपला जो अँगल आहे 60 डिग्रीचा हा फोर्थ क्वाड्रंट मध्ये ड्रॉ झालेला आहे बिकॉज ऑफ द मायनस साइन. जेव्हा पण आपण अँगल म्हणजे आपल्याला जर अँगल ड्रॉ करायचा असेल त्यासाठी आपल्याला काय प्रेस करावं लागेल? प्रेस @ शिफ्ट प्लस @ डिस्टन्स, म्हणजे जी लाईन आपल्याला काढायची आहे त्या लाईनचं डिस्टन्स किती जायचं आहे, देन शिफ्ट लेस दॅनचं आपल्याला साइन द्यावं लागेल. आणि आपल्याला जो अँगल काढायचा आहे, ज्या डायमेन्शनचा अँगल आपल्याला काढायचा आहे ते डायमेन्शन आपल्याला तिथे प्रेस करून एंटर नावाची कमांड यूज करावं लागेल. अकॉर्डिंग टू द क्वाड्रंट प्रेस द साइन कन्व्हेन्शन. देन अँगल नावाची कमांड सर्वांना समजलंय का? जे आपण अँगल नावाची कमांड बघितले आता ते सर्वांना समजले का अँगल कसा द्यायचा ते? आय होप सर्वांना समजलं असतील. जर काही डाऊट असतील तर तुम्ही विचारू शकता. नेक्स्ट आपण एक्सप्लोर नावाची कमांड शिकणार आहेत. यामध्ये सपोज आपण स्क्वेअर घेतलाय ऑफ एनी डायमेन्शन. जर याला आपण सिलेक्ट केलंय तर सर्व साइड्स आपल्या सिलेक्ट होत आहे. जर सपोज आपल्याला यामधली एखादी साइड डिलीट करायची असेल तर त्यासाठी आपण एक्सप्लोर नावाच्या कमांडचा यूज करतोय.
फर्स्ट ऑब्जेक्टला सिलेक्ट करायचं. सपोज पुन्हा आपण इथे एक रेक्टँगल घेतलाय आणि इथे रेक्टँगल ड्रॉ केलाय. ह्या रेक्टँगलला सिलेक्ट करायचं. देन मॉडिफाय मध्ये जाऊन एक्सप्लोड नावाची कमांड घेऊन त्याला जर क्लिक केलंय तर बघा इथे माझे एक सेपरेट लाईन सिलेक्ट होत आहे. जेव्हा आपण एक स्क्वेअर ड्रॉ करतोय तेव्हा एका साइडला जरी सिलेक्ट केलं तर सर्व साइड सिलेक्ट होतात. पण जेव्हा आपण एक्सप्लोर नावाची कमांड यूज करतोय त्या स्क्वेअरला तेव्हा आपल्याला स्पेसिफिक एक साइड आपली पुन्हा सर्व सिलेक्ट होतात आणि आपण त्याला डिलीट पण करू शकतोय. जर यामध्ये जर आपण सिलेक्ट करून जर डिलीट करायचं केलंय तर बघा पूर्ण स्क्वेअर जो आहे तो डिलीट झालेला आहे. आता आपण लाईन प्लॅन बघणार आहेत. स्लाइड मध्ये आपल्या थोड्या स्लाइड राहिलेल्या होत्या त्याला आपण बघूयात. नेक्स्ट टॉपिक येतोय आपला वर्किंग ड्रॉइंग. इट इज अ 2 or 3 dimensional drawing showing all the works and duties that will be done from the beginning of the project to the completion stage. They are used on site during the phase of a building project. They include plan, elevation, section, bending, schedule. जे आपली वर्किंग ड्रॉइंग असतं की जेव्हा आपण साईटवर जेव्हा प्लॅन प्रोजेक्ट करायला सुरू करतो त्यासाठी तेव्हा ते आपल्याकडे जी ड्रॉइंग असतं ती आपली त्याला आपण वर्किंग ड्रॉइंग म्हणतो. 2 dimension, 3 dimension, 2 dimension and 3 dimension जेव्हा एखादा प्रोजेक्ट सुरू करतो त्याच्या आधी 2 dimension and 3 dimension ते आपण काढलेलं असतं. तुम्हाला सांगते. जेव्हा बिल्डिंगचा प्रोजेक्ट आपला सुरू असतो साईटवर तेव्हा त्या वर्किंग ड्रॉइंगचा यूज होतं. त्यामध्ये प्लॅन, एलिव्हेशन, सेक्शन अँड बेंडिंग शेड्यूल सर्व इन्क्लूड केलेलं असतं. त्यासाठी तुम्हाला काल मी एक सबमिशन ड्रॉइंग दाखवलेली होती. त्यामध्ये सर्व प्लॅन, एलिव्हेशन, सेक्शन अँड साईट प्लॅन, बार बेंडिंग शेड्यूल सर्व शो केलेलं होतं. ते असतं आपली सबमिशन ड्रॉइंग. They are drawings that have to be with engineer at all time during a construction project because engineers refers to this drawing to get measurement on site. This is called production drawing.
इंजिनियर सोबत ऑलवेज वर्किंग ड्रॉइंग असतं की म्हणजे त्यामुळे जे ऑनगोईंग साईटवर काम असतं ते इझी होतं इंजिनियरला, त्यासाठी ते ऑलवेज वर्किंग ड्रॉइंग सोबत ठेवलेलं असतं. By using this drawing, by referring this drawing, engineer can easily use for measurement on site. This is also known as the production drawing. त्यालाच आपण वर्किंग ड्रॉइंगला प्रोडक्शन ड्रॉइंग पण म्हणतोय. नेक्स्ट येते आपलं सिव्हिल इंजिनिअरिंग ड्रॉइंग्स. Indicate site and project location, vehicle accessibility, topography, site drainage, and possibly landscape requirements. Although this aspect may be performed by a licensed landscape architect rather than a project architect. सिव्हिल इंजिनिअरिंग ड्रॉइंग मध्ये की जेव्हा आपल्याला आपण डिसाईड केलं की या साईटवर आपल्याला आपला प्रोजेक्ट सुरू करायचा आहे, त्यासाठी त्याआधी आपण ती साईटचं पूर्ण सर्वे केलेला असतो. म्हणजे कुठे काय कसली टोपोग्राफी आहे, साईट ड्रेनेज आहेत का, व्हेकल ऍक्सेसिबिलिटी आहेत म्हणजे तिथे आहेत का, की म्हणजे जेव्हा आपण प्रोजेक्ट स्टार्ट करतोय तर त्यासाठी जे आपल्याला लागणारे वेगवेगळे इक्विपमेंट आहे ते इझिली तिथे ऍक्सेसिबल असू शकतं का. तर या सर्व गोष्टींचा म्हणजे आधीच विचार करून नेक्स्ट तिथे म्हणजे आपण एखादा प्रोजेक्ट स्टार्ट करतोय, जर सपोज तिथे नसेल तर तिथे ऍक्सेसिबल नसेल तर आपण ते ऍक्सेसिबल करण्याचा ट्राय करतोय. देन येतं आपली स्ट्रक्चरल ड्रॉइंग. Indicate the design loads and applicable building code criteria and define a structure framing system and their supports and foundation. जे स्ट्रक्चरल ड्रॉइंग आहे हे ऑटोकॅड मध्ये नाही बनवल्या जात, हे स्टॅटप्रो मध्ये स्ट्रक्चर ड्रॉइंग बनवल्या जातं. त्यामध्ये जे बिल्डिंगवर आपल्याला लोड येतोय की स्लॅबवर जो लोड येतोय आणि स्लॅबवरून बीमवरून कॉलमवर आणि कॉलमवरून फाउंडेशनवर जे लोड वगैरे येतंय आपल्याला ते त्यामध्ये कॅल्क्युलेट केलेलं जातं की त्यामुळे आपल्याला अनालिसिस करून ते पुन्हा आपल्याला म्हणजे ड्रॉइंग इझी होऊन जातं. ऑटोकॅड सॉफ्टवेअर आपलं कम्प्लीट झाल्यानंतर स्टॅटप्रो आपण शिकूयात. ऑटोकॅड कम्प्लीट झाल्यानंतर आपण स्टॅटप्रो घेऊयात. स्टॅटप्रो नंतर ईटॅप कम्प्लीट करायचे आपल्याला. स्टेप बाय स्टेप अँड वन बाय वन सॉफ्टवेअर आपण कम्प्लीट करूया. सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये ऑटोकॅड नावाचं जे सॉफ्टवेअर आहे हे सर्वात इझी सॉफ्टवेअर आहे. यामध्ये तुम्हाला काहीही हार्ड नाहीये ते यूज करायला. जस्ट एक कमांड घ्यायची, जरी आपल्याला येत नसेल तरी कमांड घ्यायची आणि ती कमांड मध्ये एंटर केल्यानंतर नेक्स्ट ते एक एक पॉइंट स्पेसिफाय करायला विचारतात आणि आपण तसं स्पेसिफाय करून ते ड्रॉ करू शकतोय. म्हणून ऑटोकॅड मध्ये घाबरण्यासारखं काहीही नाहीये.
Put up your roll number with division and with year. बाकीचा जो पोर्शन आहे तो आपण उद्याला बघूया. उद्याला आपण डायरेक्टली लाईन प्लॅन स्टार्ट करूया. जर आतापर्यंत ज्या आपण कमांड शिकलोय यामध्ये जर काही डाऊट वगैरे असतील तर तुम्ही आपण ते आधी डिस्कस करूयात डाऊट आणि त्यानंतर आपण पुन्हा लाईन प्लॅन काढायला शिकूयात. चॅट बॉक्स मध्ये रोल नंबर पुट कराल विथ इयर अँड विथ डिव्हिजन. Thanks to everyone for cooperate. मॅम येणार आहे का? ज्यांनी अटेंडन्स पुटअप केलाय त्यांनी लिव्ह करू शकता.